सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 85 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना काही सापडत नाहीये। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीचं पथक घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही जाहीर करण्यात आलं। सिडको प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला। नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन पूर्णपणे बेकायदा असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। वहाळ बामणडोंगरी उल्वे परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। हाजी अली येथे 1200 गाड्यांची क्षमता असलेले वाहनतळ उभारले जाणार आहे। कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात असल्यानं या मार्गाच्या आसपास वाहनतळ उभं करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांची धाव गेल्या अनेक महिन्यांपासून सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत होतीये, तर मंगळुरू एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावते। दरम्यान 21 मार्च पर्यंत हे वेळापत्रक कायम राहणार आहे। पोषण आहार अनुदानात ₹1.12 वाढ करण्यात आलेली आहे। अनेक महिन्यांपासून पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांकडून महागाईमुळे दरवाढीची मागणी केली जात होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं नवीन शासन निर्णयानुसार आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे। हवामान बदलामुळे हापूसचा हंगाम यंदा 40 दिवसांचा असणार आहे। पाऊस, हवामान बदल तसंच कडाक्याच्या थंडीनं ऐन फळधारणेच्या कालावधीमध्ये हापूसच्या उत्पादनावर संक्रांत ओढवली आहे। यंदा 35 ते 40% उत्पादन कमी होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। मिरचीचा हंगाम सुरू झाला असून बाजार समितीत मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होतीये आणि यावर्षी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मिरचीचं प्रचंड उत्पादन झालंय आणि त्यामुळे मिरचीच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालाय। जळगावातील पारोळमध्ये एका कृषी केंद्रानं शेतकऱ्याला बोगस बाजरीचं बियाणं दिलं आणि या बोगस बियाण्यामुळे बाजरीच्या पिकाला कुठलंही कंस आलं नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। त्यासाठी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावातील बहिणाबाई विद्यापीठात अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सव साजरा करण्यात आला आणि या महोत्सवात खानदेशातील ज्येष्ठ लोककलावंतांनी विविध सादरीकरण केली। त्यामुळे खानदेशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन यावेळी नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना झालं। बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरबाजीला आळा बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। व्यावसायिक, आध्यात्मिक यापेक्षा राजकीय बॅनरबाजी जास्त होत असल्याचं निदर्शनास येताच हायकोर्टानं ही गरज व्यक्त केली आहे। तसंच आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली याचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। भंडारा शहरात वकिलानं 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केलाय। मुलीला घरी खेळायला बोलावत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। नराधम वकिलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पुण्यात वर्षभरात अंमली पदार्थांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे। पुण्यातून वर्षभरात 3679 कोटींचा ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एक लेखी प्रश्नादरम्यान हे उत्तर दिलं। राज्यात 2024 या केवळ एका वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल 7,000 कोटींची फसवणूक झाली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे। दरम्यान या गुन्ह्यामध्ये केवळ 11% आरोपींनाच अटक करण्यात आली आहे, तर 89% आरोपी मात्र मोकाटच फिरतायत। मुंबईत गेल्या वर्षभरात 11,000 प्रवाशांचे मोबाईल चोरट्यांनी पळवलेत। त्यांची किंमत 27 कोटी 10 लाखांच्या घरात आहे। दरम्यान मुंबई लोहमार्ग पोलिसांनी 40% गुन्हे उघडकीस आणलेत। गर्दीने तुडुंब भरलेल्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत। कल्याण स्थानकावर मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना घडलेल्या आहेत। कल्याण स्थानक हे जंक्शन असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते आणि त्यामुळे याच गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी नागरिकांचे मोबाईलसह सामान लंपास केले। नाशिकच्या अश्विनीनगर भागात सोनसाखळी चोरांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आहे। महिला आपल्या घरासमोर फिरत असतानाच बाईकवरून आलेल्या भामट्यांनी ही चोरी केली आहे। शहापुरातील शिवाजीराव जोंधळे कॉलेजच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश केलाय। सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांकडून 1700 रुपये खर्च करून ते एका खासगी खात्यावर वळवल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे। पुण्यात महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली। हाणामारीत एक महिला आणि पुरुष जखमी झालाय। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये हा प्रकार घडलाय। हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतो।
लाकूड कोळसा यांचा इंधन जाळून पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करण्यासाठी पालिकेनं बेकऱ्या, हॉटेल्स आणि रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना 8 जुलैपर्यंत नोटीस दिली आहे. आणि या पार्श्वभूमीवर बेकरी उत्पादक संघटनांनी पालिका आयुक्त भूषण गगरानी यांची सोमवारी भेट घेतली. दरम्यान पर्यावरणपूरक इंधनाच्या पाईपलाईन्स या बेकऱ्यांच्या ओव्हनपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका मदत करणार असल्याचं पालिकेनं आश्वासन दिलं आहे. खालापूरमध्ये घरपट्टी घोटाळा समोर आलेला आहे. नागरिकांनी ऑनलाईन कर भरलेल्या पावत्या परस्पर रद्द करून लाखो रुपये हडप करण्यात आले आहेत. लेखा परीक्षण अहवालात हा घोटाळा उघडकीस आला. मुंबईच्या बोरिवलीमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला आणि या प्रकरणी 65 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला. एका BMW कारनं डिवायडरला धडक दिली आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये असतानाच ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिवायडरला धडकली. लेन बदलून विरुद्ध दिशेच्या डिवायडरवर नंतर ती आदळली. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा अपघात घडला. नाशिकमधील दरी आई माता परिसरात भीषण आग लागली आहे. आगीमुळे वृक्षवल्लींचं मोठं नुकसान झालंय. या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढले असल्यानं अनेक प्रकारच्या पक्ष्यांची घरटीही जळून खाक झाली. नाशिकमध्ये फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली. आगीमध्ये लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालंय. नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली आहे. पालघरमधील डहाणूच्या उर्से सायमधील जंगलाला आग लावण्यात आली आहे. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या आगीचं वणव्यामध्ये रूपांतर झालं. आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक झाली. मात्र आग लावून वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांकडे वन विभागाचं दुर्लक्ष होताना दिसतंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एका कारला भीषण आग लागली. मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या कारनं अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र आगीमध्ये कारचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.